जय महाराष्ट्र मित्रांनो आपले स्वागत करतो मराठी डेस्क या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर स्कॉलरशिपचे पैसे आपल्याला मिळालेत की नाहीये हे कसा विद्यार्थी मित्र चेक करू शकतात हे आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, ही एक वेबसाईट आहे pfms.nic.in ह्या वेबसाईटवरती तुम्ही यायचं आहे। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। त्या लिंकवर आल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट स्टेटस दिसत असेल। त्या पेमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला डीबीटी स्टेटस ट्रॅकरवरती क्लिक करायचं आहे। डीबीटी स्टेटस ट्रॅकरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅटेगरी चूज करायची आहे। कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे डीबीटी महा ऑनलाईन। डीबीटी महा ऑनलाईन घ्यायचं आहे तुम्हाला कॅटेगरीमध्ये। आता तुम्हाला दोन पद्धतीने स्टेटस चेक करता येईल, एक बेनिफिशियरी व्हॅलिडेशन कोड किंवा पेमेंट स्टेटस। पेमेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एंटर ॲप्लिकेशन आयडी आणि बेनिफिशियरी कोड। तर तुम्हाला एंटर ॲप्लिकेशन आयडी ही सोपं आहे। तुम्ही जो ॲप्लिकेशन केलेलं असतं तुम्हा सर्वांना एक ॲप्लिकेशन नंबर भेटलेला असतो। ज्यावेळी तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरता त्यावेळी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जो भेटलेला असेल तो इथं तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे। ॲप्लिकेशन एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं जो कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा इथं तुम्ही एंटर करून घ्या आणि सिम्पली सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे। सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर थोडं प्रोसेसिंग होईल। त्याच्यानंतर तुम्ही थोडं स्क्रोल डाऊन खाली करून घ्यायचं आहे। स्क्रोल डाऊन खाली केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल तुमच्या पेमेंट्सची पूर्ण डिटेल दिसत असेल बघा, इथं चेक करा। तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, तुमचे सगळे बँकेचे डिटेल्स, तुमचा आधार नंबर आणि तुम्हाला कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत, तुमचं नाव काय, तुमच्या बँकेचा UTR नंबर, हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसत असतील। तर अशा पद्धतीने तुम्ही डीबीटीचे पैसे तुमच्या अकाउंटवर पोहोचलेत का नाही स्कॉलरशिपचे हे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। याच्यात तुम्हाला कोणाला अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन। धन्यवाद। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा और मित्रांनो शेअर आणि लाईक कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।